आणि आता थेट जाणार आहोत कणकवलीमध्ये, जिकडे राज ठाकरे पोहोचतायत. ते निघालेले आहेत सभास्थळी जायला आणि त्यांच्या सोबत आहेत नारायण राणे, जे महायुतीचे उमेदवार आहेत. हे दोघंही आता सभेच्या ठिकाणी पोहोचतायत. ही थेट दृश्य कणकवलीमधनं. पुढच्या काही मिनिटात राज ठाकरे हे आता सभास्थळी पोहोचतील. ही दोन दृश्य, एकीकडे मंचावर नितेश राणेंचं भाषण सुरू आहे, तर तिकडे राज ठाकरे आणि नारायण राणे हे एकत्र रवाना होताना दिसतात. महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरे आता पोहोचताना पाहायला मिळतात. आणि दोघंही नेते एकत्र एकाच वाहनातनं, एकाच गाडीतनं बसून सभास्थळी निघालेले आहेत. नारायण राणेंच्या प्रचारासाठी पोहोचलेले आहेत राज ठाकरे. कणकवलीमध्ये ही ताजी दृश्य आहेत आणि आता सभास्थळाकडे हा ताफा रवाना होतोय. पुढच्या काही मिनिटांमध्ये नारायण राणे आणि राज ठाकरे हे सभेच्या ठिकाणी पोहोचतील आणि त्यांचं मंचावर आगमन होईल. इकडे मंचावरची ही थेट दृश्य नितेश राणे बोलतायत. सध्या हे सन्मान्य राणे साहेब असतील, या कोकणावर येणारा प्रत्येक संकट गेली 35 वर्ष राणे साहेबांनी तुमच्यापर्यंत कधीही पोहोचू दिलं नाही. म्हणून भविष्यामध्ये पण तुम्ही या सिडको फिडकोची चिंता करू नका, एवढा विश्वास मी माझ्या इकडच्या जनतेला दे. पण कधीतरी त्या विनायक राऊताला आला तर त्याला